सो ठीक आहे, स्टार्ट करू. आज आम्ही सांगणार आहे मोस्ट ऑफ द मला जे क्लासचे मुलं आहे मला जे स्कूलचे मुलं जे माझं यूट्यूब चॅनल बघताय ना, ते मला विचारते की सर तुमचे एडिटिंग टूल्स कोणते, म्हणजे असे टूल्स की जे तुम्ही द्वारे व्हिडिओ तयार करताय. असं जी यूट्यूबवरचे मी व्हिडिओ पोस्ट करतोय ते व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन आणतोय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एडिटिंग टेक्निक्स वापरतोय, स्प्लिट करतोय, कधी कधी व्हिडिओजमध्ये असं सर्कल राऊंड पण येतं. असे इफेक्ट्स वगैरे कसे आणतात हे मला ना माझ्या क्लासच्या मुलांनी स्कूलच्या मुलांनी विचारलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की सगळे टूल्स फ्रीली कसे यूज करायचे आणि ते टूल्स कोणते कोणते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं टूल असं आहे, ते पहिलं टूल आहे कॅनवा. सगळ्यात पहिलं टूल आहे कॅनवा. कॅनवाचा यूज करून आपण ना वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स असतात, थंबनेल म्हणा, सगळं दिलेलं असतं ऑलरेडी, बरोबर. त्या फक्त आपण हे करू शकतो, काय म्हणतो, एडिट करू शकतो, त्याच्यामध्ये डिझाईन करू शकतो जसं आपल्या पाहिजे तसं डिझाईन आपल्या प्रकार करू शकतो. आपल्या काही टेक्स्ट वगैरे इनपुट करायचं असेल तर आपण टेक्स्ट पण टाकू शकतो. कॅनवामध्ये गेलं सगळे रेडीमेड फॉर्मॅट ठेवलेले असतात, आपल्याला फक्त एडिट करायचे असतं आपल्या नावानं आणि आपण ती यूज करू शकतो. पहिलं ॲप्लिकेशन कोणतं, कॅनवा झालं. आणि दुसरं ॲप्लिकेशन त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन की मायक्रोसॉफ्ट क्लिपचॅम्प. कोणतं आहे, मायक्रोसॉफ्ट क्लिपचॅम्प. हे मेनली यूज करता व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. ठीक आहे, हे मेनली कशी यूज करता, व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. त्याच्यावर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. त्याच्यानंतर जे असे सर्कल आणायचं, सर्कल म्हणजे कसं आपला जो व्हिडिओ आहे तो 360 डिग्रीने रोटेट होतो, असा व्हिडिओ रोटेट होतो, बरोबर, रोटेट होतो. त्याच्यानंतर अजून की आपली स्क्रीन झूम करायची असेल तर स्क्रीन झूम आउट करायची, झूम इन करायची असेल तर मायक्रोसॉफ्ट क्लिपचॅम्प हे बी फ्री टूल आहे. हे सगळे टूल्स फक्त कॅनवा हे मोबाईलवर पण आहे आणि याच्यावर पण आहे, लॅपटॉपवर पण आहे. पण मायक्रोसॉफ्ट क्लिपचॅम्प हे फक्त लॅपटॉपसाठी, मोबाईलसाठी नाही. थर्ड ॲप्लिकेशन एक 11 लॅब्स. 11 लॅब्सवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड, आपला आवाज पाहिजे, दुसऱ्या कोणाचा आवाज पाहिजे, आपण याच्यातून आवाज घेऊ शकतो. 1-2 मिनिटाचा आवाज तयार करू शकतो आपण AI थ्रू. एकदम फ्री टूल आहे 11 लॅब. थर्ड आहे. चौथं आहे की अजून एक ॲडोब एक्सप्रेस. आता ॲडोब एक्सप्रेसचा यूज करून आपण यूज करू शकतो फ्री ॲनिमेशन व्हिडिओज तयार करू शकतो. ॲनिमेशन म्हणजे कसं, फक्त एखादी व्यक्ती असेल जे समोर ॲनिमेट कॅरेक्टर असेल, तुम्ही जे टेक्स्ट सांगितले असेल त्याला ती टेक्स्ट फक्त बोलत दाखवेल. आपल्या 11 लॅब थ्रू रेकॉर्ड करायचं आणि ते बोलून दाखवेल. चौथं ॲप्लिकेशन कोणतं, ॲडोब एक्सप्रेस. ते ॲनिमेट कॅरेक्टर नावाचं ऑप्शन असतं. आणि त्याच्यानंतर हे 4 टूल्स नंतर एक 5 अजून एक फॅब्रिकोड. फॅब्रिकोड मेनली यूज करतात थंबनेलसाठी, यूट्यूब थंबनेलसाठी सगळ्यात फेमस आहे. ठीक आहे, त्याच्यावर एकदम बेस्टमध्ये बेस्ट थंबनेल्स दिलेले असतात, ते आपण घेऊ शकतो, डाउनलोड करू शकतो आणि यूज करू शकतो एडिट करून. आता ते 5 टूल्स मी सांगितले, बरोबर. हे 5 टूल्स एकदम फ्री टूल्स आहे, कुठल्याही प्रकारची पैसे वगैरे भरावे लागत नाही. मग ते 5 टूल्स तुम्ही यूज करू शकता. तर ठीक आहे, आणि अजून तरी मोस्टली 5 टूल जास्त कोणी यूज करतो, बाकी अजून कोणते यूज